सर्वप्रथम मी या ठिकाणी वेळात वेळ काढून आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिल्यात याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार धन्यवाद व्यक्त करतो। ही निवडणूक आपल्या जिल्ह्यामध्ये 4 नगरपालिका आणि 1 नगरपंचायत या ठिकाणी सुरू आहे। सर्वच नेते मंडळी या ठिकाणी व्यस्त आहेत आणि अशातच वेळात वेळ काढून या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। या शहराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक नवं असं रूप दिलेलं आहे आणि माझ्या वडिलांचा NB शेख साहेबांचा 1996 ते 2001-2 चा कालावधी सुद्धा या ठिकाणी मला जवळून पाहता आला आणि त्यानंतर सलग 2002 ते 2022 पर्यंत मी औसा नगरपालिकेमध्ये या ठिकाणी सदस्य पदावर, सभापती पदावर, उपनगराध्यक्ष पदावर आणि 3 वेळा नगराध्यक्ष पदावर या ठिकाणी काम करण्याची संधी मला मिळाली। मित्रहो, या मिळालेल्या संधीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याकामी आणि त्याचबरोबर लोकांना सेवा देण्याकामी माझी स्टेजवर जे मंडळी बसलेली आहेत त्यांचं व माननीय माझे नेते अजितदादा पवार साहेब यांचं या ठिकाणी खूप असं सहकार्य मिळालेलं आहे। या शहराला आपल्याला माहिती असेल नगरपालिका ही सांस्कृतिक सभागृहामध्ये भरविली जायची। सांस्कृतिक सभागृहाच्या दोन्ही बाजूला लहान लहान रूम होते, तिथं अध्यक्षाचं कॅबिन होतं, तिथंच लग्न व्हायचे, तिथंच कार्यक्रम व्हायचे, तिथंच अध्यक्ष बसायचे, उपाध्यक्ष बसायचे, अशी एकूण परिस्थिती आपल्या या औसा नगरपालिकेची होती। नंतर तिथं जेवण व्हायचं, सगळं असं अशा या व्यवस्थेमध्ये औसा नगरपालिका होती। मी ज्यावेळा पहिल्यांदा औसा नगरपालिकेचा नगराध्यक्ष झालो त्यावेळा असं ठरवलं की या शहरामध्ये आपल्या नगरपालिकेला लोकांना जो त्रास होत आहे त्या त्रासापासून मुक्ती देण्यासाठी त्यांना नगरपालिकेला स्वतंत्र असं कार्यालय देणं गरजेचं आहे। त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी नवीन इमारत, या शहराचा समतोल विकास व्हावा या उद्देशानं आपण ही इमारत या ठिकाणी या परिसरामध्ये आणली आणि त्या दृष्टीने आपण एक शहराचा बॅलन्स आपण या ठिकाणी टिकवून ठेवला। 2009 ते 2011च्या दरम्यान या इमारतीचं काम सुद्धा पूर्ण झालं। 2011 माननीय अजितदादा पवार साहेब याच साईटवर आले आणि त्यांनी याचं लोकार्पण सुद्धा केलं। मित्रहो, आपण सातत्याने 2002, 2006, 2011 आणि 2016 मध्ये क्रमांक 1 चा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहिलेला आहे। अतिशय अटीतटीच्या होणाऱ्या लढतीमध्ये नेहमीच आपण क्रमांक 1 मिळवलेला आहे। हा जो जनतेचा आमच्यावर विश्वास आहे तो सुद्धा या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसायला मिळेल। प्रमुख असा मुद्दा आहे की आपल्या शहराच्या वैभवामध्ये जी भर पडावयास हवी होती ती भर या ठिकाणी कमी होत असताना किंवा लोप पावताना मला दिसत आहे। अगदी 2022 पासून प्रशासक राज नगरपालिकेमध्ये आहे आणि हे प्रशासक राज ज्या लोकप्रतिनिधींच्या हातामध्ये आहे त्यांनी या शहराचं महत्त्व कमी करण्यासाठी जे प्रयत्न चालवले आहेत किंवा त्यांच्याकडून ज्या चुका होत आहेत त्या चुका या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। आपल्या शहराची तहसील पहिल्या या विशाल अशा भव्य अशा किल्ल्यामध्ये भरवली जायची। या तहसीलमध्ये असलेले एकूण गावं त्यापैकी 48 गावं तोडून या ठिकाणी इतर भागाला जोडली गेली आणि ही 48 गावं तोडण्याचं काम या ठिकाणी भाजपानं केलेलं आहे। मित्रहो, या उपर आपली MIDCचा 1 इंच सुद्धा विस्तार केलेला नाही आणि आपल्याला सांगू इच्छितो की या शहराचा विस्तारवाढीचा प्रस्ताव या ठिकाणी प्रलंबित होता, कित्येक वर्षापासून प्रलंबित होता
परंतु त्याला सुद्धा या ठिकाणी केराची टोपली दाखवली गेली आणि आपल्याच भागामध्ये आपल्यापेक्षा 4 पटीनं अधिक 30 किलोमीटर दूर अंतरावर ही MIDC या ठिकाणी तिकडं टाकण्यात आलेली आहे। मित्र, हा आमचा अपमान आहे, हा औसेकरांचा अपमान आहे। आपल्या जे जुनं गाव आहे ते साधारण ओस पडत आहे। या जुन्या गावामध्ये अतिशय भव्यता होती, प्रगल्भता होती आणि ह्या जुन्या गावामध्ये आपल्याला दिसल की आता त्या ठिकाणचा व्यापार सुद्धा कमी होत असताना आपल्याला आढळत आहे। कारण आपलं जे जुनं बस स्टँड आहे ते नवीन ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। जुन्या बस स्टँडची जागा काय करायचा उद्देश आहे सगळ्या औसेकरांना माहिती आहे। जुन्या बस स्टँड ठिकाणी तुमचं काय नियोजन आहे ते सुद्धा या ठिकाणी आम्हाला कल्पना आहे। अतिशय या ठिकाणी वेगळ्या भावनेनं हे काम या ठिकाणी आपल्याला चालू असताना दिसत आहे। मित्र, माझ्या शहराचं महत्त्व कमी होऊ नये यासाठी मी माननीय उच्च न्यायालयामध्ये अशा वेगवेगळ्या याचिका या ठिकाणी प्रलंबित आहेत। सध्या याचिका यावर निकाल अपेक्षित आहे, परंतु न्याय मार्गानं आपल्या हक्कासाठी या ठिकाणी लढणारा मी आहे। मित्र, कोरोनासारख्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी रस्ते ओस पडले होते, चौक ओस पडले होते आणि हेच आपले लोकप्रतिनिधी 52 दिवस औसा सोडून पुण्या शहरा ठिकाणी होते। त्या ठिकाणी तुमचा हा भाऊ, एकटा भाऊ आपल्यासाठी झटत होता, प्रशासनाला सोबत घेऊन काम करत होता, हे सगळ्या औसेकरांना माहिती आहे। आपल्याला त्यावेळेस अन्नधान्य पुरवण्याची जबाबदारी मी घेतली आणि ट्रकाने माल या ठिकाणी पुरवण्याचं काम आपल्याला केलं। बांधवांनो, लक्षात घ्या ते दिवस कशी होते। आपले जवळचे नातेवाईक सुद्धा आपल्याला ओळखत नव्हते। अशा वेळेस या ठिकाणी माझ्या गरीब बांधवाकडे फक्त 4 दिवसाचं राशन असतं। अशा वेळेस तुम्हाला राशन कित्येक दिवस पुरवण्याचं काम अगदी ट्रकाने पुरवण्याचं काम या ठिकाणी मी केलेलं आहे। आणि या उपर आपल्याला सांगतो की ऑक्सिजन सिलेंडरची गरज होते, अनेक सिलेंडर जमा केले आणि हे सगळे सिलेंडर एकत्रित करून या ठिकाणी मी आपल्याला घरोघरी पुरवण्याचं, तसेच या शहराचे हॉस्पिटल्स होते त्या ठिकाणी हे ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्याचं काम सुद्धा आपण केलं। आपण मालेगावचा काढा आणला। मालेगावचा काढा घरोघरी सगळ्यांना पुरेल इतका वाटला, कारण तो मालेगावचा काढा अतिशय गुणकारी होता, त्याचे रिझल्ट पण चांगले होते। होमिओपॅथिक औषधे दिले, अगदी तुमच्या घरी चिकन आणि मटण हे सुद्धा पुरवण्याचं काम, कारण त्यावेळेस जे शरीर आपलं या ठिकाणी सुदृढ होणं आवश्यक होतं, त्या दृष्टीनं आपण हे सुद्धा देण्याचं काम केलं। हे सगळं या ठिकाणी आपण माझ्या या पुस्तकामध्ये या ठिकाणी मी नमूद केलेलं आहे। मित्र, या शहरामध्ये अनेक विकास कामं झाली आणि ही विकास कामं करत असताना आपण समतोल असा विकास साधला। या शहरामध्ये गेल्या 30 वर्षापासून मी या ठिकाणी काम करत आहे आणि माझ्या सर्व भागांचा, सर्व समाजाचा या ठिकाणी विकास केलेला आहे। आताचे आलेले नवीन काही लोकप्रतिनिधी असं म्हणतात 5-6 वर्ष त्यांना झालेत येऊन, परंतु ते या ठिकाणी प्रयत्न दाखवत असतात की मी या समाजासाठी एवढं केलं, या समाजासाठी तेवढं केलं। परंतु माझा प्रश्न आहे की त्यांच्यापेक्षा, तुमच्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक या ठिकाणी काम मी गेल्या 30 वर्षापासून आपल्या सेवेमध्ये करीत आहे। शहरामध्ये आपण आरोग्य शिबिरे अनेक आयोजित केली। दर 3-4 महिन्यांनी, 5-6 महिन्यांनी आपण या ठिकाणी हे शिबिरे आयोजित करीत असतो आणि या शिबिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे औषध पाण्यासह चांगल्या ब्रँडचे औषधे, जेनेरिक औषध सुद्धा नाही, ओरिजिनल ब्रँडचे औषधं आपण देण्याचं काम आपण केलेलं आहे। आणि मला या ठिकाणी सांगायचं आहे की हे औषधे देण्याबरोबर आपल्याला आपल्या आरोग्याची रक्त तपासणी असू द्या, मधुमेह तपासणी, अनेक तपासण्या सुद्धा आम्ही घरपोच या ठिकाणी आपल्याला वेळोवेळी पुरवलेल्या आहेत। चष्म्याची आपण गाडी आणतो,
चष्म्याची गाडी आणून आपण शहरभर या ठिकाणी दर वर्ष 2 वर्षांनी आपण सारखं फिरवत असतो आणि या निमित्तानं आपण या ठिकाणी आपल्याला जो नंबर बदलत असतो, आपला सारखा नंबर बदलत असतो, तो नंबर आपल्याला जाऊन त्या दुकानापर्यंत आपण घेऊ पण शकत नाही, तेवढा आपल्याला तुम्हाला या ठिकाणी जो वेळेअभावी तुम्ही हे जे टाळत असता ते आपण घरपोच देण्याचं सुद्धा या ठिकाणी काम करतो। मला या ठिकाणी सांगायचं आहे की औसा मागणी पाणी पुरवठा योजना जे आपले लोकप्रतिनिधी या ठिकाणी सांगत आहे की औसा मागणी पाणी पुरवठा योजना आम्ही आणली, होय तुम्ही आणली, परंतु योजना जी आणली ते हे सरकार महाविकास आघाडीचा आणल्यावर ती योजना स्थगित झाली आणि मागच्या त्यावेळेस 2019च्या 2-3 वर्ष आधी या ठिकाणी या योजनेसाठी मी खूप असे प्रयत्न केले। फक्त योजना या ठिकाणी आणून त्याचा DPR व्यवस्थितपणे आपल्याला करावं लागतं, त्याचे आरक्षण मंजुरी असते, अनेक प्रक्रिया असतात, अनेक या ठिकाणी परवानग्या असतात, त्या सर्व परवानग्या घेऊन आपण जो योजना स्थगित होती ती योजना स्थगित झालेली रद्द झालेली जी योजना होती ते आपण दादाकडे जाऊन या ठिकाणी ही योजना पुनर्जीवित करण्याचं काम केलं। त्यानंतर त्याला 12 कोटीचे अनेक चेक्स या ठिकाणी दादांच्या माध्यमातून आपण काढले। ही मदत या ठिकाणी माननीय दादांनी ही योजना पूर्ण करण्यासाठी केली, परंतु काही जण या ठिकाणी सांगत आहेत की मी ही योजना मंजूर करून आणली। मला त्यांना सांगायचं आहे की ही योजना खऱ्या अर्थानं 18 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं। या शहरामध्ये अनेक अशा वैशिष्ट्यपूर्ण अशा इमारती आम्ही या ठिकाणी निर्माण केल्या, वैशिष्ट्यपूर्ण असे अनेक या ठिकाणी आम्ही ज्या प्रकारे अम्युजमेंट पॉइंट असतो आपल्या उद्यानामध्ये एक आम्ही अम्युजमेंट पॉइंट निर्माण केला, जलतरणिका आम्ही त्या ठिकाणी निर्माण केली आणि या उपर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही 2022 पर्यंत म्हणजे 2021च्या डिसेंबर महिन्यापर्यंत या ठिकाणी आम्ही केअरटेकर होतो, तोपर्यंत आमची या ठिकाणी जबाबदारी होती। परंतु त्यानंतर या ठिकाणी मला सांगायचं आहे की ही जबाबदारी तुमची आहे, पुढची देखभाल आणि मेंटेनन्सची जबाबदारी तुमची आहे। आज तुम्ही शहरामध्ये जे व्हिडिओ फिरवत आहात ते तुमच्याकडेतले व्हिडिओ आहेत आणि त्या व्हिडिओला उत्तर द्यायची जबाबदारी सुद्धा तुमची आहे, कारण त्यानंतर सलग 4 वर्ष आम्ही या नगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये नाही आणि आज जी दुरावस्था झालेली आहे, आज जे आमचे निर्माण केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सेंटर चालू केलं, त्याला तुम्ही 10,000चे पुस्तकं सुद्धा देण्याचं काम केलेलं नाही। आज त्याची अवस्था बघा किती वाईट झालेली आहे। त्या ठिकाणी जर 5 जरी वर्तमानपत्र तुम्ही लावली असती तर आज खऱ्या अर्थाने ते कॉम्पिटिटिव्ह सेंटर योग्य रीतीने चाललं असतं, परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण या गोष्टीकडे अजिबात लक्ष दिलं नाही। नुसतं रस्ता आणि गटार नुसतं छापाछापी करायचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे। मित्र, मला या ठिकाणी सांगायचं आहे की या शहरामध्ये आम्ही मागासवर्गीय बांधवांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाप्रवेशद्वार या ठिकाणी निर्माण केलं। या उपर या शहरामध्ये मागच्या 2009 ते 11 मध्ये नगराध्यक्ष असताना या शहरामध्ये भीमनगरमध्ये समाज मंदिर बांधकाम करण्याचं काम मी केलं। या उपर डोर गल्ली आहे, बसवेश्वर गल्ली आहे, त्या ठिकाणी समाज मंदिर मी दिलं। अनेक स्मशानभूमी या शहराच्या मी या ठिकाणी विकसित केल्या, अनेक कब्रस्तानं विकसित केली आणि या आधी मी येण्याच्या आधी या शहराची जी दुरावस्था होती किंवा या शहरामध्ये जे सिस्टमॅटिक प्लॅनिंग डेव्हलपमेंट नियोजन आवश्यक होतं ते सुद्धा या ठिकाणी मी नगरपालिकेमध्ये प्रवेश केल्यानंतर नगराध्यक्षपदी असताना या गोष्टी आम्ही करू शकलो। या शहरामध्ये 10 घंटा गाडी पहिल्यांदा आणण्याचं काम मी केलं। या शहरामध्ये घंटा गाडीच नव्हती, फक्त 2 ट्रॅक्टर होते आणि या ट्रॅक्टरमधून या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावायली जायची, परंतु मी या ठिकाणी दूरवरचा विचार करून या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा 10 जे घंटा गाड्या होत्या ते घंटा गाडी या ठिकाणी आणण्याचं काम केलं। सर्व
घरांना या ठिकाणी माझ्या महिला भगिनींना गृहोपयोगी जे वस्तू आहेत ते वाटप आपण दरवर्षी भेट म्हणून देण्याचं काम आपण करतो। ही परंपरा माझी गेल्या 20 वर्षापासून राहिलेली आहे। मी काय निवडणूक बघून कोणत्याही भेट या ठिकाणी मतदारांना किंवा या ठिकाणी माझ्या औसा रहिवाशांना कधीही दिलेली नाही। माझी ही परंपरा, माझ्या खानदानाची ही परंपरा राहिलेली आहे आणि या परंपरेतून या ठिकाणी हे सगळ्या गोष्टी मागच्या अनेक वर्षातून मी करत आलेलो आहे। मित्र, आपण या ठिकाणी नगरपालिकेमध्ये महिला भगिनींसाठी वैयक्तिक कर्ज योजना, महिला बचत गटांसाठी अनेक योजना आणल्या आणि या योजनेद्वारे आपण या ठिकाणी महिला भगिनींना सक्षम, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम केलं। या उपर आज ज्या माझ्या भगिनी या ठिकाणी उभ्या आहेत त्या ओबीसी प्रवर्गातून सलग 10 वर्ष या ठिकाणी त्या नगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून काम करीत आहेत। आताची जी उमेदवार आहेत त्यांच्याकडे जरी औषधाचं रहिवासी प्रमाणपत्र असलं तरी माझा या ठिकाणी पुराव्यानिशी मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्या राहिला आता त्यांचं क्लिनिक सुद्धा लातूरला आहे आणि त्या तिथंच राहतात। मला या शहरामध्ये कोणत्या गल्लीबोळामध्ये काय होतंय हे सगळं पूर्ण माहिती आहे। त्यामुळं त्या उमेदवार जे भाजपाने या ठिकाणी दिलेलं आहे त्यांना तुम्ही तुमच्याकडे आल्यावर, तुमच्या घरी आल्यावर तुमच्या रस्त्याचं, गल्लीचं किंवा चौकाचं नाव तरी विचारून बघा, त्यांना नाव तरी येता येईल का? असे जर उमेदवार प्रथम नागरिक मधून या ठिकाणी एखाद्या शहराला लाभत असतील तर या ठिकाणी हे आपल्यासाठी चुकीची गोष्ट आहे। हा उमेदवार आयात केलेला उमेदवार आहे आणि हे उमेदवार या ठिकाणी अजिबात या ठिकाणी औषधाची जनता अजिबात हे खपवून घेणार नाही आणि 3 तारखेला निश्चितपणे या ठिकाणी एक विशाल अशी आपल्याला परिवर्तन या ठिकाणी दिसायला मिळेल। निश्चितपणे हे 4 वर्ष या ठिकाणी नगरपालिकेमध्ये भाजप प्रणित या ठिकाणी काम झालेलं आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी तुम्हाला येणाऱ्या 3 डिसेंबरला एक नवीन या ठिकाणी बदल आपल्याला निश्चितपणे दिसणार आहे। मित्रहो, या शहराची हद्दवाढ जी गेल्या 35 वर्षापासून प्रलंबित होती, अनेक आमदार आले, अनेक नगराध्यक्ष झाले, कोणी या ठिकाणी या हद्दवाढीवरती काम केलेले नाही, परंतु 29 डिसेंबर 2020ला या ठिकाणी ही हद्दवाढ अत्यंत या ठिकाणी प्रयत्नाकाठी मी ही हद्दवाढ मंजूर करून आणली। याचबरोबर आपल्या उदगीरची सुद्धा हद्दवाढ या ठिकाणी आम्ही करू शकलो आणि या ठिकाणी मला खास करून नमूद करू इच्छितो की आपले संजयजी बनसोडे साहेब यांनी या हद्दवाढ मंजुरीमध्ये खूप असं आपल्याला मार्गदर्शन केलं, मदत केलं। या शहरामध्ये आम्हाला आरोप लावला जातो की आमचे विकास कामं बोगस आहेत, हे आहेत, ते आहेत। हे सगळं एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न विरोधकाकडून केला जात आहे। मित्रो, असं काही अजिबात नाही। आपल्याला सांगू इच्छितो की हे जे आता आठवडी बाजार दिसत आहे, गेल्या 5 वर्षापासून असंच आठवडी बाजार आहे। हे समोरचं आपलं कॉम्प्लेक्स बघा, या शहरामध्ये बस स्टँडच्या समोरचं कॉम्प्लेक्स बघा, या शहरामध्ये तहसीलच्या बाजूचा कॉम्प्लेक्स बघा, उर्दू घर बघा, अनेक इमारती बघा, ते काय पडल्या क्या? माझा या ठिकाणी सवाल आहे। विनाकारण आपण या ठिकाणी चुकीच्या गोष्टी नमूद करून आणि आपले जे लोकप्रतिनिधी आहेत अत्यंत चिडून करून या ठिकाणी वैयक्तिक पद्धतीने टीका टिप्पणी हे करणं हे पण योग्य नाही। आपल्याला जी संस्कृती लाभलेली आहे आणि माझ्या या औसा शहराला जी सभ्यता लाभलेली आहे, साधू संतांची ही भूमी आहे, या भूमीचं जे मूल्य आहे, तत्व आहे, ते या ठिकाणी आपण जपले पाहिजेत हे या ठिकाणी नमूद करतो। निघाले का? बनसोडे साहेब तुम बोल। हां, मी आल्यावर कंटिन्यू कर। या ठिकाणी मला सांगायचं आहे की या शहराच्या मराठा बांधवांना मला सांगायचं आहे, या शहरामध्ये आम्ही 50 लाख रुपयाचं मराठा भवन निर्माण केलं, शिवकालीन मराठा भवन, आणि याचं लोकार्पण सुद्धा माझे नेते माननीय अजितदादा पवार साहेब यांनी केलं। तो दिनांक होता 11 डिसेंबर 2021।
आज माझ्या मराठा बांधवाला या ठिकाणी सांगायचं आहे की त्या परिसरामध्ये 40 ते 50 लाख रुपये एका गुंठ्याची किंमत आहे, एका प्लॉटची किंमत आहे। असे असताना 10 गुंठे तब्बल 10 गुंठे जागा देण्याचे काम मी या ठिकाणी केलं। आज समाजाच्या अनेक बैठका त्या भागामध्ये त्या मराठा भवनमध्ये होत आहेत। असं एखादं विधायक कार्य सांगा। नुसता लोकप्रतिनिधी या ठिकाणी औषधाचे लोकप्रतिनिधी आहात आपण, या ठिकाणी मला विचारायचं आहे की आपण या ठिकाणी जाऊन सगळ्या गल्लीबोळामध्ये सांगत आहात मी हे रस्ते केले, परंतु माझ्यासारखं एखादा विधायक कार्य आपण या ठिकाणी केलं का ते आपण या ठिकाणी नमूद करावं। महात्मा फुले नगर येथे आपण एक चांगली अशी भव्य अशी कमान उभी केली, ते सुद्धा कमान अट्रॅक्टिव्ह डिझाईन या ठिकाणी आहे। अशा अनेक कामं या ठिकाणी आपण सुरू केली। या शहरामध्ये बोटिंगची व्यवस्था केली आम्ही। ज्या तारखेपर्यंत आमच्या शेवटचा दिनांक ज्या तारखेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी ही बोटिंगची व्यवस्था अत्यंत व्यवस्थित होती, जलतरणिका या ठिकाणी व्यवस्थित होती, परंतु त्या तारखेनंतर आम्ही सुंदर असे कारंजे उद्यानामध्ये निर्माण केले। ते कारंजे सुद्धा बंद पाडण्याचं काम आपण केलं। याच उद्यानामध्ये एक हॉटेल सुद्धा होतं, चांगल्या पद्धतीचं हॉटेल सुद्धा होतं। हे सगळं या ठिकाणी आपण निर्माण केलं। या शहरामध्ये वीरशैव कक्कय्या ढोर समाज स्मशानभूमी आहे, त्यासाठी आम्ही त्याला विकसित करण्याचे काम केलं। कैकाडी समाज स्मशानभूमी, भावसार समाज स्मशानभूमी, मराठा समाज स्मशानभूमी, राजपूत समाज स्मशानभूमी, यलम समाज स्मशानभूमी, कटगरवेली येथील कब्रस्तान, नवी पेठ येथील कब्रस्तान, हे सगळं आम्ही केलं। मित्र, एवढ्या समाजांना ओबीसी घटकांना आम्ही या ठिकाणी सोबत घेऊन आम्ही हे काम या ठिकाणी पूर्ण केलं। त्याचे उद्घाटन सुद्धा त्यावेळेस झाले, त्याचे कामही पूर्ण झाले। सर्व समाज बांधवांना हे सगळं त्यांनी भरभरून असा माझा या ठिकाणी सत्कार केला। आणि मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपला जो उमेदवार आहे, तुमचा जो भाजपाचा उमेदवार मूळ ओबीसी आपण म्हणता, मूळ ओबीसी म्हणता, औषधाचा या ठिकाणी तो स्थायिक नाही, या ठिकाणी मला तरी कुठं आढळत नाही। आणि या ठिकाणी माझे अनेक बांधव या ठिकाणी होते, ते सुद्धा मूळ ओबीसी होते। आणि आपण दुसरा लातूरचा या ठिकाणी एखादा ज्या ठिकाणी त्यांचं रेग्युलर जे मेडिकल प्रॅक्टिस आहे त्या ठिकाणचा उमेदवार तुम्ही औसा शहराला आम्हाला या ठिकाणी थोपत होता। मित्रो, या ठिकाणी सांगायचं आहे की असं बरंच कार्य जे चुकीचं होत असतं, जे अतिरेक होत असतं, ते लोकांकडून खपवून घेतलं जात नाही, त्याचा उद्रेक होतो। निश्चितपणे हा उद्रेक होईल आणि या शहरामध्ये आपल्याला येत्या 3 डिसेंबरला आपल्याला या झालेल्या उद्रेकाचं प्रत्यय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या संख्येनं मोठ्या फरकानं या ठिकाणी आमचे सर्व नगरसेवक आणि आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार या ठिकाणी निवडून आपल्याला दिसतील। मित्र हो, या शहराला मागच्या वेळेस मी नगराध्यक्ष होतो, थेट नगराध्यक्ष होतो, परंतु मी एक सोशल इंजिनिअरिंग केलं आणि त्या ठिकाणी इतर 5 नगराध्यक्ष आपण त्या ठिकाणी प्रभारी म्हणून आपण कायद्याच्या चौकटीत बसून केलं आणि त्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न, त्या भागाला न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण केला। त्याचबरोबर आपण 4 स्वीकृत सदस्य सुद्धा या शहराला दिले, ते सुद्धा माझ्या ओबीसी प्रवर्गातले मागासवर्गीय बांधवांना या ठिकाणी आपण संधी दिली। आता या ठिकाणी मला सांगायचंय की आम्ही सर्व समाज घटकांना सुद्धा या ठिकाणी आमच्या नगरसेवक पदावर संधी दिली आहे। आपण किती समाज या ठिकाणी सोडले आहेत, किती समाज आपण ड्रॉप केलेले आहेत नगरसेवक पदावर, आपण याचा विचार करा। लोकांनी सुद्धा विचार केला पाहिजे, किती समाजाला आपण या ठिकाणी संधीपासून वंचित ठेवला, याचा सुद्धा विचार आपल्याला करण्याची गरज आहे। आपल्याला या ठिकाणी नमूद करतो की आपण माननीय अजितदादा पवार साहेबांचा, अजितदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अजितदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जनसन्मानाने होई प्रगती ही अटल, वादा आपला पक्का, लाभ आणि बळ, लाडकी बहीण आता। या ठिकाणी सर्व
मान्यवरांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औसा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लातूर जिल्हा यांच्या वतीनं माननीय दादांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. थांबत नाही एक एक पाऊल चालत राहू काम करत आलोय काम करत राहू. या ठिकाणी माननीय अफसर शेख साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत इथं पुढं कंटिन्यू करावं. या ठिकाणी मला सांगायचं आहे, या शहराला मी मागच्या वेळेस थेट नगराध्यक्ष होतो आणि या शहराला मी नगराध्यक्ष असण्याबरोबर या ठिकाणी 4 स्वीकृत सदस्य आपण या ठिकाणी दिले. दरवर्षी आपण नवीन एक फॉर्म्युला तयार केला की दरवर्षी आपण एका ओबीसी समाज घटकाला औसा नगरपालिकेमध्ये आपण स्वीकृत सदस्याची संधी देऊया. आणि ही संधी देत असताना आपण साधारण 5 प्रभारी नगराध्यक्ष या ठिकाणी नेमले आणि ते पण कायद्याच्या चौकटीत असून या ठिकाणी माननीय दादांचं मी मनपूर्वक अशा स्वागत करतो की माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला आपण या सभेच्या निमित्तानं वेळ देऊन या ठिकाणी आमचा न्याय दिलात, आमचा सन्मान केला, त्याबद्दल मी आपलं खूप आभारी आहे. आजच्या या सभेने आणि दादांच्या येण्याने माझ्या या विजयावर, माझ्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयावर या ठिकाणी शिक्कामोर्तब होत आहे. मित्रांनो, निश्चितपणे मी सांगेन की येत्या 3 डिसेंबरला माझ्या या औसा शहरातून 19+ नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष ताई आम्ही घेऊन बारामतीला जाऊ. आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं माननीय अजितदादा पवार साहेबांनी या शहराला स्वतःची अशी इमारत नव्हती आणि ही इमारत नसताना आपण हे कार्यालय, स्वतंत्र असं कार्यालय देण्याचं काम केलं. मला आठवतंय आपण 2011 साली या शहरामध्ये या समोरच्या रस्त्यावर दादा तुम्ही आलो होतो आणि नगरपालिकेच्या इमारतीचं तुम्ही या ठिकाणी उद्घाटन केलं होतं आणि त्या खुर्चीवर पहिल्यांदा आपण बसला होता. आणि त्यानंतरच्या काळामध्ये औसा मागणी पाणी पुरवठा योजना जी 2019 मध्ये झाली, त्याच्या पूर्णत्वापर्यंत म्हणजेच 18 महिने नंतर रेकॉर्ड ब्रेक पद्धतीने आम्ही हे काम केलं. 37 किलोमीटर अंतराची औसा मागणी पाणी पुरवठा योजना आम्ही वेळेत या ठिकाणी पूर्ण केली आणि ही योजना पूर्ण करण्यामध्ये आम्हाला खूप असं सहकार्य केलं. आपल्याला सांगू इच्छितो मित्रांनो, अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी या ठिकाणी सांगायसारख्या आहेत, अनेक कामं आम्ही या ठिकाणी केले, परंतु हे कामं या ठिकाणी सांगताना मला वेळ अपुरा पडणार आहे. मी या भाषणामध्ये, माझ्या शब्दामध्ये या ठिकाणी हे वर्णन करू शकत नाही किंवा सांगू शकत नाही. आणि या कामी दादांचे इतके उपकार आहेत की औशाची जनता या ठिकाणी दादांना कधीच विसरणार नाही. मित्र, एक अल्पसंख्याक समाजाच्या मुस्लिम युवकाला काम करत असताना अनेक अडचणी या ठिकाणी फेस कराव्या लागतात, परंतु दादा जेव्हा अधिकाऱ्याला फोन घेऊन मी अजित बोलतोय, वन कॉल प्रॉब्लेम सॉल्व. त्यामुळे मला या ठिकाणी वेळोवेळी जी दादांची मदत झाली ती या ठिकाणी मी शब्दामध्ये या ठिकाणी सांगू शकत नाही. या शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये शहराला आपल्या देशामध्ये 6वा क्रमांक, या राज्यामध्ये 8वा क्रमांक आणि या मराठवाड्यामध्ये क्रमांक 1 या ठिकाणी पटकावलं. 20 कोटीचं पारितोषिक आम्ही या ठिकाणी पटकावलं. मुख्यमंत्र्याच्या हस्ते आम्हाला या ठिकाणी पारितोषिक मिळालं. दादांनी मला थेट माझ्या फोनवरती कॉल केला. ही बातमी समजल्याबरोबर त्यांनी फोनवरती कॉल केला आणि मला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या, प्रोत्साहित केलं. त्यानंतर या शहरामध्ये आम्ही स्वच्छतेची किती कामं केली आपण लक्षात घ्या. या शहरामध्ये प्रथमतः आम्ही, जिल्ह्यामध्ये प्रथमतः आम्ही हागणदारी मुक्त या ठिकाणी हे शहर केलं. 1 कोटीचं पारितोषिक आम्ही या ठिकाणी पटकावलं.
या शहरामध्ये 1.5 कोटीचा आम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सेंटर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं आम्ही सुरू केलं। हे सगळं माझे आजचा जो काळ आहे तो कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा काळ आहे। माझे मुलं आता कोणतीही परीक्षा असू द्या, परीक्षेशिवाय तुम्हाला कोणतीही नोकरी मिळणार नाही ही गरज लक्षात घेता आम्ही या ठिकाणी हे काम केलं। शॉपिंग कॉम्प्लेक्स आम्ही या ठिकाणी अनेक बांधले। आता या ठिकाणी वेळेअभावी मी जे ही आठवडी बाजार तुम्हाला दिसतंय समोरचं हे सुद्धा आम्ही बांधलं। या ठिकाणी अनेक समाज मंदिर असतील, स्मशानभूमी असतील, कब्रस्तान, ईदगाह, भीमनगर कमान, फुलेनगर कमान, हजरत टिपू सुलतान कमान, मराठा भवन आम्ही निर्माण केलं। अम्युजमेंट पॉइंट आहे, स्विमिंग पूल आहे, उर्दू घर आहे, समतानगरचा मोठा पूल आहे। अशा अनेक कामं या ठिकाणी आम्ही केली। विशेष म्हणजे कोरोना काळामध्ये आम्ही केलेली मदत हे औसेकर या ठिकाणी कधीही विसरणार नाही। अन्नधान्याची, मेडिकलची मदत आम्ही या ठिकाणी केली। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं धर्मनिरपेक्ष अशी विचारधारा कधीही सोडलेली नाही मित्रांनो। शिवशाहू फुले आंबेडकर या विचारावरती माझे नेते अजितदादा पवार साहेब हे या ठिकाणी कटाक्षाने लक्ष देऊन या ठिकाणी काम करत आहेत। आणि या शहरामध्ये आणि माझ्या पक्षामध्ये कोणीही चूक करू द्या मित्रांनो, त्याला या ठिकाणी ते निश्चितपणे या ठिकाणी त्याला जाब विचारतात। या ठिकाणी आपल्याला खास करून नमूद करतो मुस्लिम भाइयों को, विशालगढ़ का जो गजापुर का जो प्रकरण हुआ था, सबसे पहले जाने वाला जो कोई शख्स था, कोई नेता था तो मेरा नेता अजितदादा पवार साहब थे। और जे वादग्रस्त वक्तव्य सारखे जे येत असतात त्याचे खंडन करणारे ते सुद्धा अजितदादा पवार आहेत। माटीची स्थापना केली, अल्पसंख्याक विकास मंडळाला, आर्थिक विकास मंडळाला 1000 कोटीचं अनुदान देण्याचं काम आम्ही केलं। काँग्रेसच्या काळामध्ये 30 कोटी रुपये देत होते। आपल्याला माहिती असेल, आपल्याला सांगू इच्छितो, दादांचं एक फेमस डायलॉग होतं, मुस्लिम भाइयों को आंख दिखाने वाला बचेगा नहीं। हे सुद्धा दादांनी बोलले। या माझ्या शहरामध्ये कुर्शी बांधव आहे, त्या कुर्शी बांधवाला पहिल्यांदा मंत्रालयामध्ये मीटिंग घेऊन त्यांच्या समस्या जाणून, अधिकाऱ्यांसमवेत समस्या जाणून घेणारे नेते सुद्धा माननीय अजितदादा पवार साहेब आहेत। त्यामुळं मी या ठिकाणी सांगतो की या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी या महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक व्यक्तीस देणारे सुद्धा माझे नेते अजितदादा पवार साहेब आहेत। माझ्या भगिनी जे आहे त्या उच्च शिक्षित आहेत, त्या गेल्या 10 वर्षापासून 2 टर्म या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे। ओबीसी प्रवर्गातून ते या ठिकाणी निवडून येत आहेत आणि या कामी त्यांनी जे काम केलेलं आहे ते या ठिकाणी अतिशय वाखाणण्याजोगा आहे। आपल्याला या ठिकाणी अनेक असे मुद्दे मी नमूद करू इच्छितो, परंतु दादांना पुढचा दौरा असल्याने या ठिकाणी मी जास्त काही बोलत नाही। मित्र, या शहरामध्ये अनेक कामं आम्ही केली असतील, परंतु या शहराचा सामाजिक सलोखा राखण्याचं काम मी केलेलं आहे। ते सुद्धा माझे नेते अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे। मैं हमारे मुस्लिम भाइयों को कहना चाहूँगा कि आपको इस बात पर मुझे हमेशा फख्र रहता है कि मेरे नेता अजितदादा पवार साहेब हैं, जो सेक्युलर हैं और जो हमेशा मुस्लिम के हिमायती रहे हैं। और इंशाल्लाह आने वाले जो 2 तारीख को आप सभी राष्ट्रवादी कांग्रेस के जो निशान है, घड़ी के निशान के आगे का बटन दबाकर हम सबको कामयाब करेंगे। और इसी ख्वाहिश के साथ मैं और एक ख्वाहिश रखता हूं कि 2005 से 2009-10 या 2015-16 या 2016 से 2022 तक अजितदादा पवार साहब का फोटो नगराध्यक्ष के कुर्सी के पीछे हमेशा रहता था। वो फोटो हम बरकरार रखेंगे और इंशाल्लाह औसा नगर पालिका में राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष का घड़ी को जीत कर लाएंगे, इतनी ख्वाहिश रखता हूँ। आप सभी का मैं शुक्रिया अदा करता हूं कि ऐसे धूप में आप यहाँ पर खास करके हमारी जो लाड़की बहन है, लाड़की बहन के भी मेन कैंपेनर दादा रहे हैं। ये सरकार भी लाड़की बहन के कैंपेन से, हमारे दादा के कैंपेन से ही आई है। इतना यहाँ पर बात कहकर मेरे चंद अल्फाज ख़त्म करता हूँ। शुक्रिया।